आता काही लोक म्हणतात बहुत काम किया आहे, काही लोक म्हणतात आम्हाला राहुलला हरवून आम्ही चूक केली. तर कसं कळायचं की हवा कुठे? मग आम्ही काय म्हणायचं, स्मृती इराणीची हवा पण आहे आणि राहुल गांधीची पण हवा आहे. हे हवा आणि हे सगळं कसं कळायचं? आम्ही एवढं हिंडलो महाराष्ट्रात, तुम्हाला हवा कळली? खरं सांगा. नाही, महायुती येणार हे आम्ही म्हणालो. द ओनली इलेक्शन आय हॅव गॉट राईट इन 2024 इन महाराष्ट्र. लोकसभा नाही, विधानसभेत नेहमी. आणि साहिल जोशी आहेत, साहिल जोशींना विचारा, नेता नगरीवर भेट घेतलेली मी. तो प्रोग्राम तुम्ही काढा प्लीज आणि दाखवा जनतेला. त्या प्रोग्राम मध्ये साहिल जोशी म्हणाले महाविकास आघाडी पुढे आहे. मी म्हणालो त्या नेता नगरीमध्ये महायुती पुढे 2 महिन्यापूर्वी. राईट ऑर रॉंग? ओके, पण तुम्ही राजदीप हे नाही सांगत आहे की लोकसभेच्या वेळेस पण आपण एक भेट लावली होती, त्याच्यामध्ये मी असं म्हटलं होतं की महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी पुढे आहे आणि युपी मध्ये सुद्धा इंडिया अलायन्स चांगलं करेल असं मी तुम्हाला त्यावेळेस म्हटलं. नेहमी तेच मी म्हणतोय. तुमचं गणित अगदी फर्स्ट क्लास होतं महाराष्ट्राच्या लोकसभेसाठी. योगेंद्र यादवचं गणित लोकसभेसाठी फर्स्ट क्लास होतं. योगेंद्र यादव येतात हरियाणाहून. हरियाणाच्या इलेक्शन मध्ये मला आठवण आहे, मी त्यांना फोन केला, राजदीप जी या तो तूफान है या सायक्लोन है. काँग्रेससाठी तूफान सायक्लोन काय झालं शेवटी? म्हणजे कुठला मला एक व्यक्ती दाखवा ज्याला प्रत्येक इलेक्शन फर्स्ट क्लास 100% येतात. आता प्रदीप गुप्ता पोलस्टर जो आहे महाराष्ट्राचे, त्याचे नंबर अगदी 100% विधानसभेत नंबर फर्स्ट क्लास होते. त्याच प्रदीप गुप्ताचे नंबर लोकसभेत चुकले, महाराष्ट्रासाठी चुकले, देशाचे पण चुकले. तर कसं, म्हणजे हे काय एक्झॅक्ट सायन्स नाहीये की आम्ही जे एक्झिट पोल्स मध्ये म्हणू म्हणजे ते 100% तेच होणार. मग लोकांनी एक्झिट पोल का बघायचे? आपण का दाखवतो एक्झिट पोल? मग जर तुम्हीच म्हणताय की त्याच्यात काहीच नाही, हा प्रश्न जो आहे ना, तुम्ही वरती विचारा, मला विचारू नका की आम्ही एक्झिट पोल्स का करतो. एवढं आहे की महाराष्ट्राच्या दिवशी जेव्हा एक्झिट पोल्स झाले, आम्ही पोल ऑफ पोल्स केलेले. आम्ही इंडिया टुडे आज तकचा नंबर दाखवला नव्हता. आता तूच मला म्हणाला तेव्हा, मी सर्वांसमोर का नाही केलं, आम्ही करायला पाहिजे. म्हणजे सगळ्यांना ड्रामा पाहिजे, सगळ्यांना पाहिजे की म्हणजे लोक तुमच्या चॅनलला का बघणार नाही. असं झालंय, प्रॉब्लेम हा झालाय. मी लॉजिक सांगतो त्याचा. मला असं वाटतं की कमीत कमी बघा, असं आहे की स्टडी चुकू शकते तुमची, पण तुम्ही जे बघितलंय किंवा जो तुम्ही स्टडी केलेला आहे तो लोकांसमोर ठेवायला काय प्रॉब्लेम आहे? चुकलं कोणी चुकू शकतं, जर नेते चुकू शकतात. म्हणजे त्या पुस्तकामध्ये तुम्ही स्वतःच मेन्शन केलेलं आहे की 400 पारची जी स्लोगन होती, म्हणजे त्याच्यावर मला यायचंय खरं तर, ती कशी चुकली. म्हणजे भाजपची सगळी यंत्रणा असलेले नेते जर चुकू शकतात तर आपण तर काय पत्रकार आहोत, आपण ते 4 लोकांना जाऊन विचारून करतो, काय चुकीचं आहे? नाही, ते बरोबर आहे साहिल, पण लोकांचा मग विश्वास उठतो ना. आज तूच मला विचारतोय की एक्झिट पोल करायची गरज काय? आणि एक्झिट पोलस्टर्स असं नाहीये की एक्झिट पोलच्या दिवशी फक्त एका चॅनलला लोक बघतात, कारण की प्रत्येक चॅनलचा एक्झिट पोल असतो. तर लोक एक चॅनलवरून दुसऱ्या चॅनलवर जातात. पण काय झालंय की लोकांना काही ड्रामा पाहिजे. 2 दिवस अजून राहिलेत, काय करायचं 2 दिवसात? 2 दिवसानंतर रिझल्ट तर येणार आहे, पण लोकांना एक उत्सुकता असते, कोण जिंकते, अरे सांग ना मला कोण. लोकांना असं, प्रदीप गुप्ताच्या मला अजूनही आठवण आहे, लोकसभेच्या वेळी मला फोन येत होते लोकांचे, म्हणजे मोठ्या लोकांचे, जे कधी मला फोन करणार नाही असे लोक, यार एक कोई हिंट तो दे दो. मी म्हणालो प्रदीप गुप्ता मुझे हिंट नहीं दे रहा है, मैं आपको क्या हिंट दूं. पण जेव्हा अशा म्हणजे इम्पॉर्टंट लोकांचं पण लक्ष त्या एक्झिट पोल्सवर असतं, तर त्या कारणामुळे होतं. पण मला वाटतं 2024च्या जेवढे निवडणूक झाले त्याच्यानंतर प्रत्येक चॅनलनी कदाचित एक नवीन सिस्टम तयार करायला पाहिजे. एक्झिट पोल्स वर एवढा विश्वास टाकणं, एवढं पब्लिसिटी करणं की डिस्क्लेमर की हे असं आहे, असा ट्रेंड आम्हाला दिसतोय, हे बघा सगळे मुद्दे पुढे आलेले आहेत आणि ते खोटं झालं तर नाही. पण जे दिसलं तिथं आपण सांगू शकतो ते ठीक आहे. जर एक्झिट पोल्स इंडिया टुडे आज तकनी केलं असतं महाराष्ट्रासाठी, विधानसभेसाठी, आणि त्या एका एक्झिट पोल, आपल्या यशवंत देशमुखचा पोल काय होता, काटेची टक्कर, ते तुम्ही जनतेसमोर टाकलं असतं. दर दिवशी देवेंद्र फडणवीस किंवा बावनकुळे तुमच्या स्टुडिओमध्ये आले असते, अरे कसले लोक तुम्ही, तर मला काटेची टक्कर, आम्हाला 230 मिळाले. तर तो एक प्रॉब्लेम आहे, देर इज अ प्रॉब्लेम. म्हणजे एक विश्वास केवढा ठेवायचा एक्झिट पोलमध्ये. यू मस्ट ट्रीट इट एज ड्रामा. तुम्ही जर तुम्हाला वाटलं की हा एक्झॅक्ट पोल आहे, तो एक्झॅक्ट पोल नाहीये, कोणाला कळेल कसं?